पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे। गुरुवारी पहाटे सुमारे 6 वाजता वाघचौरे मळा परिसरात 10 वर्षांच्या काव्या महेंद्र वाघचौरे या चिमुरडीवर बिबट्यानं अचानक झडप घातली। ती आपल्या बहिणीसोबत मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर आली असता ही घटना घडली। या हल्ल्यात काव्या गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान ओतूर येथील 14 कोटी रुपये खर्चून बांधलेले ग्रामीण रुग्णालय अद्याप सुरू नसल्याने उपचारात विलंब झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय। वन विभागाने घटनास्थळी धाव घेतली असून परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मी महेंद्र रमेश वाघचौरे, राहणार ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। वाघचौरे मळा सकाळी 6 वाजता मी शेतात फवारणी म्हणजे फ्लावर फवारणीसाठी गेलो असताना माझ्या मागं ही 2 मुली आल्या, म्हणजे मॉर्निंग वॉकला गेल्या। मी फवारणी म्हणजे फ्लावर फवारीत असताना त्या तिथं रस्त्याने फिरत असताना बिबट्या टोमॅटोच्या शेतामध्ये दडून बसला आणि एकदम अटॅक केला। त्यानंतर काय घडलं? वन विभागाचे कर्मचारी कधी आले? लगेच आले। हां, त्याच्यानंतर काय पुढं कुठं उपचारासाठी? ओतूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले असतात, तिथं लस उपलब्ध नसल्या कारणाने ते म्हटले पुढील उपचारास नारायणगावला न्या। आता नारायणगावला आणल्यानंतर काय परिस्थिती आहे? हाय व्यवस्थित आहे, लस बीस दिली। काव्या महेंद्र वाघचौरे, किती वर्षाची? 10 वर्षाची। काय डॉक्टर काय आता इथं काय डिस्चार्ज मिळणार आहे की काय? भेट म्हणजे 1-3-4 तासात सोडतो म्हटले। हां, आता सध्या वन विभागाकडे तुमची मागणी काय राहील? काय नाही, पिंजरे त्यांनी पाठवलेत, लगेच तत्पर सेवा दिली। 3 ते 4 पिंजरे ठिकठिकाणी घटनास्थळी पाठवलेत।